सिया आणि चेतननं केतनला कुठून ढकललं? चेतन घटनास्थळावरून कसा पसार झाला? सिया आणि चेतननं एकमेकांना सांकेतिक भाषेत नेमके कोणते इशारे केले? सिया आणि चेतनला घेऊन पोलिसांनी लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन. डमी बॉडी आणि पोलीस बंदोबस्तात लोहगडावर नेमकं काय घडलं? पहाटेचे 5:30 वाजलेले असतात. पोलिसांचं एक पथक लोहगडाच्या पायथ्याशी दाखल होतं. त्यानंतर लगेचच दोन्ही बाजूचे रस्ते बंद केले जातात. पुढच्या काही वेळामध्येच सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही घेऊन पोलिसांची एक मोठी गाडी लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचते. सोबत सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारीही असतात आणि फॉरेन्सिकची टीमही असते. त्यानंतर पुढचे 3 तास लोहगड हा पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो. दोन्ही बाजूचे जवळपास 100 मीटरचे रस्ते बंद ठेवले जातात आणि त्याचबरोबर 3 तास हे सगळं पथक आणि दोन्ही संशयित आरोपी हे लोहगडावरती असतात. या 3 तासांमध्ये लोहगडावरती क्राईम सीनचं रिक्रिएशन केलं जातं. पण या सगळ्यामध्ये मुख्य वैशिष्ट्य ठरली ती म्हणजे एक डमी बॉडी. या डमी बॉडीला घेऊन पोलिसांनी 3 तासांमध्ये नेमकं काय काय रिक्रिएट केलं, कशा पद्धतीनं केलं आणि या सगळ्यामधून पुणे पोलिसांना पुराव्यांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय काय हाती लागलंय हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून कसून तपास केला जातोय. याच तपासाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणून आज सकाळी सीन रिक्रिएशन करण्यात आलेलं होतं. आज पहाटेच्या वेळेस पोलिसांचं एक मोठं पथक आणि फॉरेन्सिकची टीम दोनही संशयित आरोपींना म्हणजे सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही घेऊन लोहगडावरती पोहोचलेली होती. पुढचे 3 तास लोहगडावरती सीन रिक्रिएट करण्यात आला. आता मुळात सीन रिक्रिएशन म्हणजे काय असतं, तर सीन रिक्रिएशन म्हणजे जेव्हा एखादा सिव्हिअर क्राईम घडलेला असतो, एखादा मोठा गुन्हा असतो किंवा हाय प्रोफाईल केस असते आणि बऱ्याचशा वेळेस त्या ठिकाणी जर सीसीटीव्ही कॅमेरे नसतील किंवा मग त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी नसतील तर अशा वेळेस पोलीस त्या ठिकाणी नेमकं काय घडलेलं होतं हे समजून घेण्यासाठी म्हणून फॉरेन्सिकच्या टीमच्या समोर तिथे जे काही घडल्याचं या आरोपींनी सांगितलेलं आहे त्यांच्यानुसार संपूर्ण सीन हा रिक्रिएट केला जातो. म्हणजेच काय तर डमी एक सीन त्या ठिकाणी लाईव्ह सीन असा क्रिएट केला जातो की त्या दिवशी नेमकं काय काय कशा पद्धतीनं घडलं, कुणी त्यामध्ये कोणती भूमिका बजावलेली होती हे सगळं काही चाचपलं जातं. अशा पद्धतीचं सीन रिक्रिएशन हे कायमच मर्डरच्या केसेस असतील किंवा सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या केसेस असतील किंवा एखादी सिव्हिअर लैंगिक अत्याचाराची केस असेल, जसं आपण नसरापूरच्या प्रकरणामध्ये सुद्धा पाहिलेलं होतं की त्यावेळेस सुद्धा पोलिसांनी सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता. तोही अगदी मध्यरात्री केलेला होता, कारण अर्थातच ते प्रकरण प्रचंड संवेदनशील होतं. आता तशाच पद्धतीनं याही प्रकरणात केतन अग्रवालच्या प्रकरणामध्ये सुद्धा सीन रिक्रिएट केला गेला. पण यामध्ये वैशिष्ट्य आणि महत्वाची एक गोष्ट ठरली ती म्हणजे पुणे पोलिसांनी सोबत एक फेक डमी बॉडी सोबत नेलेली होती. या बॉडीचं वजन अंदाजे तेवढंच ठेवलं होतं जेवढं वजन हे केतनचं होतं. त्यामुळे पोलीस जेव्हा घटनास्थळावरती दाखल झाले त्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हा गड सर केला. पण जातानाच सियाला आणि चेतनला दोघांना सुद्धा ते दोघेही वरती जाताना त्या दिवशी ज्या दिवशी हा खुनाचा प्रकार घडला त्या दिवशी ते कुठून कुठून गेलेले होते हे सगळ्यात पहिल्यांदा त्यांना विचारण्यात आलं. त्यानंतर ज्या ठिकाणचं हे लोकेशन आहे जिथून सियानं केतनला धक्का दिलेला होता, अर्थात धक्का कुणी दिला हे अजूनही माहित नाहीये, कुणीही हे कबूल केलेलं नाहीये की धक्का मीच दिला म्हणून. त्यामुळे या दोघांना सुद्धा त्या क्राईम लोकेशनला नेण्यात आलं. त्यानंतर ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्यावेळेस चेतन नेमका कुठे उभा होता, सिया कुठे उभी होती, त्याचबरोबर केतन कुठे उभा होता, त्याचं तोंड कोणत्या दिशेला होतं, मग त्याला समोरून धक्का दिला की त्याला मागून धक्का दिला, हे सगळं काही अगदी लाईव्ह त्या दिवशी जसं घडलं होतं त्याच पद्धतीनं रिक्रिएट केलं गेलं. सिया आणि चेतन या दोघांनाही मिळून केतनला धक्का देण्यासाठी सांगितलं गेलं आणि मग ती डमी बॉडी जी होती ती वरून खाली फेकण्यात आली. असा एकंदरीत हा सगळा सीन रिक्रिएशनचा प्रकार होता. त्यानंतर चेतन चौधरी हा घटनास्थळावरून सगळ्यात पहिल्यांदा पळून गेलेला होता. त्यामुळे तो जाताना नेमका कोणत्या रस्त्याने उतरला, त्याला मध्ये कुठे काही इतर पर्यटक लागले होते का, त्यांनी त्याला पाहिलेलं होतं का, मग ते कुठे लागलेले होते
सियानं नंतर किती वेळाच्या नंतर तिनं आरडाओरडा सुरू केला. मग बाकीचे पर्यटक कुठल्या बाजूने तिच्या जवळ आले, हे सगळं काही त्यांना त्याच ठिकाणी विचारण्यात आलं आणि त्या दोघांनी या सगळ्याची उत्तरं सुद्धा दिली. विशेष म्हणजे या सगळ्याचा उद्देश हा होता, की ज्या दिवशी हे सगळं घडलं, ते मुळात कसं-कसं घडलं हे समजून घेण्यासाठी पोलिसांनी हे सगळं केलं. आता त्या दिवशी मुळात काय घडलेलं होतं, तर त्या दिवशी चेतन हा त्याच्या घरातून आधीच निघालेला होता. सिया आणि केतन हे दोघे सुद्धा एका आलिशान व्हेइकलमधून निघालेले होते. त्यानंतर जवळपास 9:20 केतन आणि सियाची गाडी ही लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचते. त्यानंतर हे दोघेही गाडी पार्क करतात. आता चेतननं सुद्धा सोबत एक टू व्हीलर आणलेली असते. तो सुद्धा त्याची गाडी पार्क करतो. मग मुळात या दोघांनी गाड्या पार्क कुठे केल्या? कोणत्या रस्त्याने हे दोघेही वरती गेले? वर गेल्याच्या नंतर जिथे तिकीट काउंटर आहे, तिकीट काढताना या दोघांचे फेशियल एक्सप्रेशन्स नेमके कसे होते? यांनी एकमेकांना काही इशारे केले होते का? काही खुणवा-खुणवी केली होती का? हे सगळं सुद्धा विचारण्यात आलं. त्यानंतर जर आपण बघितलं तर 10:05 हे लोहगडाच्या वर गेलेले होते. 10:05 लोहगडावरती जेव्हा सिया आणि केतन पोहोचतात, त्यानंतर ज्या ठिकाणाहून केतनला धक्का देण्यात आला, त्या ठिकाणावरती त्यांना जाण्यासाठी 10 वाजून जवळपास 25 मिनिटं वगैरे झालेली असतात. 25 ते 35च्या मिनिटं. तर मग मुळात या पुढच्या मधल्या 15-20 मिनिटांमध्ये या दोघांनी कुठे थांबलेले होते? कुठे त्यांनी ट्रेक केला? हे सगळं सुद्धा पोलिसांनी विचारलं. दुसरीकडे चेतन चौधरी या सगळ्यामध्ये कंटिन्युअसली या दोघांचा पाठलाग करत होता. तर तो नेमका या सगळ्यामध्ये कुठे होता? किती लांबून तो त्यांना ऑब्झर्व्ह करत होता? किंवा या दोघांनी एकमेकांसाठी जी काही सांकेतिक भाषा वगैरे ठरवलेली होती, की जर मी खाली वाकले तर मग तू यायचं आहे किंवा मी जर इथे-इथे थांबले तर तू असं यायचंय. हे जे काही सियाचं आणि चेतनचं ठरलेलं होतं, ते नेमकं त्या दिवशी प्रॅक्टिकली त्यांनी कशा पद्धतीनं केलं, हे सगळं सुद्धा पोलिसांनी तिथे गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर 10:35 अंदाजे केतनला धक्का देण्यात आलेला होता. त्यामुळे 10:35 जेव्हा ही बॉडी खाली फेकली जाते, म्हणजे जी फेक बॉडी होती ती. त्यानंतर मग चेतन कसा गेला, सिया कशी उतरली, मग सुरक्षा रक्षक कोणत्या बाजूने आले होते, हे सगळं काही त्या ठिकाणी रिक्रिएट केलं गेलं. हे रिक्रिएशनचं काम जे आहे किंवा त्या ठिकाणहून आणखीन काही पुरावे गोळा करणं वगैरे असेल, तिथे उपस्थित असलेल्यांकडून थोडीशी माहिती वगैरे गोळा करणं असेल, या सगळ्यासाठी तब्बल 3 तास पोलिसांचं संपूर्ण पथक त्या ठिकाणी होतं. 3 तास हा सगळा सीन रिक्रिएट केला गेला. त्यामधून आता बरेचशी महत्त्वाची माहिती जी आहे, ती पोलिसांना समजली असणार आहे. कारण अजूनही हे गूढ कायम आहे, की धक्का नेमका कुणी दिला? चेतननं दिला की सियानं दिला? असंही म्हटलं जातंय, की दोघांपैकी एकानं सगळ्यात पहिल्यांदा केतनच्या डोक्यात वार केलेला होता, त्याला मारलेलं होतं. त्यानंतर त्याला धक्का दिलेला होता. लगेच धक्का दिलेला नव्हता. त्यामुळे हे नेमकं कसं घडवून आणलं? हे दोघेही एकमेकांवरती आरोप-प्रत्यारोप करतायत, की मी नाही ढकललं, दुसऱ्यांनी ढकललंय वगैरे असं म्हणत असताना त्या दिवशी स्पॉटला नेमकं काय घडलं? हे दोघांनाही विचारण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे सीन रिक्रिएट करणं हे अतिशय महत्त्वाचं होतं, जे आता झालेलं आहे. जरी या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शी कुणीच नसतील, आत्तापर्यंत कुणीही प्रत्यक्षदर्शी नाहीयेत, कुणीही हे सगळं घडताना किंवा हा सगळा धक्का देताना कुणीही तिथे पाहिलेलं नाहीये आणि म्हणूनच हे सगळं घडलं. कारण कुणीही त्या ठिकाणी नाहीये हे बघूनच मग नंतर या दोघांनी मिळून केतनला धक्का दिलेला होता. त्याची पूर्ण काळजी त्यांनी घेतलेली होती, की एकही पुरावा मागे सुटता कामा नये. पण आता जेव्हा पोलिसांनी सीन रिक्रिएट केलाय, त्यामधून पोलिसांना सुद्धा त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळालेली असणार आहेत. त्यामुळे इथून पुढे सीन रिक्रिएटच्या माध्यमातून पोलिसांना नेमकं काय-काय समजलंय, याविषयीची अधिकृत माहिती पोलीस नेमकी काय-काय देतात, हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.